हॅलो, वेलकम टू ब्लॉग विथ हेमांगी. कसे आहात आपण सगळे? तर आज पुन्हा एकदा मी खूप दिवसानंतर सकाळी ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे. सकाळीच ब्लॉगला सुरुवात केलेली आहे, कारण आज आहे माझ्या कझनचं लग्न. त्याच्यासाठीच तर सकाळी उठून मी आणि मम्मी रेडी झालेलो आहे. आंघोळ करून फक्त फेसवर मॉइश्चरायझर लावून ठेवलं आहे, कारण फर्स्ट टाईम मी आणि मम्मी मेकअप करणार आहे. ऑफिशियली मेकअपवाली बोलवली आहे आम्ही. सो ती आमचं प्रॉपर असं मेकअप करणार आहे. माझ्या बहिणीच्या वेळी आम्हाला भेटलं नव्हतं, पण आता मी आणि मम्मी एकदम हौस करणार आहे. आणि मी तर खूप एक्सायटेड आहे की कोणतरी माझा मेकअप करणार आहे. तर आता आंघोळ करून फक्त मॉइश्चरायझर लावून ठेवलेलं आहे. ती येणार आहे, मेकअप वगैरे करणार आहे. ती आली आहे. मम्मीची तयारी चालू झाली आहे, कारण मम्मीला फर्स्ट जायचं आहे. माझं मी नंतर जाईन. तर मम्मीला पहिला पोचायचं आहे, म्हणून मम्मी तयारी करायला लागली. पुढे तुम्हाला दाखवते मम्मीची तयारी कशी झाली. रात्री डोकं वगैरे धुवून ठेवलं होतं मी. रात्री 3-3:30ला मी झोपलेली आहे. आणि आता हळदी आणि मेहंदीला मी ब्लॉग शूट नाही केला, कारण खूप काम होतं आणि फक्त एन्जॉय केला आहे. पण लग्नाचा ब्लॉग झाला पाहिजे म्हणून हा ब्लॉग शूट करायला घेतला आहे सकाळीच. तर आता पुढे मी तुम्हाला दाखवेल की आमचं लग्न कसं होतं, काय मराठीमध्ये महाराष्ट्रीयन लग्न कसं होतं, आमची पद्धत कशी आहे, तर मी तुम्हाला सगळं दाखवेल. तर आता सध्या मम्मीची तयारी चालली, ती तुम्हाला दाखवते आणि नंतर मी माझी तयारी दाखवते. चला. सो इकडे सगळं त्यांचा बेस रेडी आहे आणि मम्मीचा मेकअप चालू झालेला आहे. आता बेस लावला आहे. पूर्ण मेकअप थोड्या वेळाने कळेल तुम्हाला. तू शांत बस, तुझं मेकअप करून होसपर्यंत जा. वाटत नाही दिलं माझे केस सुंदर वाटते, मस्त वाटते ना माझे केस, म्हणून तो जरा मला ते हे वाटतं. समजलं, केस माझे खूप छान. आणि परत माझी गोल फिर जरा, गोल फिर, गोल फिर ना. वाव, छान वाटते. पूर्ण गोल फिर. मस्त. माझा मेकअप स्टार्ट झालेला आहे. सो पुढे बघूया. त्या ताईंनी सुंदर असा मेकअप करून मला मस्त रेडी केलं आणि लगेच मी हॉलमध्ये आले, कारण मला ना एक पण मोमेंट मिस नव्हता करायचा. म्हणून मी पटकन हॉलमध्ये आले, एंट्री केली आणि नंतर ना मम्मीकडे गेले. मम्मी आणि मी पूर्ण लुक बघा मम्मीचा आणि माझा, आणि ही माझी मोठी बहीण. अरे ओ, कशी वाटत बघा. एक कमी आहे, ती येईल आता. सो हा आहे हॉल आणि माझी बहीण दाखवते. ताईला भेटल्यानंतर माझ्या मावशीने आवाज दिला, म्हणून मी माझ्या मावशीकडे गेले आणि मला जसं जमलंय ना तसं मी ब्लॉग मध्ये घेण्याचा प्रयत्न केलाय सगळ्यांना. त्याच्यानंतर ही स्पेशल पर्सन म्हणजे ही माझी आजी आहे, माझ्या आजीची मम्मी आणि माझ्या मम्मीची सख्खी आजी आहे ही. आणि या आजीने ना जवळजवळ 4 ते 5 पिढ्या बघितल्या आणि ती अजूनही खमकी आणि अजूनही स्ट्रिक आहे. प्रवास होत नसताना सुद्धा आजी आली आणि मग नवरीला आशीर्वाद दिला. मी पण माझ्या युट्यूब सक्सेस साठी आजीकडनं खूप सारे आशीर्वाद घेतले. माझा कोहिनूर हिरा आहे, मम्मा आणि माझा बाबू आहे. बाबू, मम्मीचा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राइब करा. ओके. देव गणेश तो वधुवरा सदा मंगलम शुभ लग्न सावधान. हे फुलं टाका ना. देवाग्रे तदपुरोन्ना जस्मिं ब्राह्मणपते तस्देवासनवस श्री यदे लक्ष्मी देवता भो रात्रे भारत नक्षत्राणि रूपषण व्यात्तम मशन निघान मुंबई घन सर्वलोकम मई घन परिद्वाह गिरवन. थोडंसं इथे माझं बॅड लक झालं. मला ना हे सगळे क्लिप्स ना घेता नाही आले, कारण ना लग्नाच्या वेळी आई नसते, म्हणून आम्ही बहिणीच होत्या स्टेजवर आणि आम्हीच सगळं ऍडजस्ट केलं आणि त्यामुळे मला ना हे सगळे क्लिप्स घेता नाही आले. पण लकीली मला ना त्या व्हिडिओ शूटिंग वाल्याकडे हे क्लिप्स भेटले आणि म्हणून मी हे क्लिप्स ऍड केले.
फायनली असे महाराष्ट्रीयन स्टाईलने ना सगळ्या विधी झालेल्या आहेत आणि अशा प्रकारे लग्न पार पडलेलं आहे. आणि आता ऑफिशियली माझी बहीण मिसेस भोसले झालेली आहे आणि दोघं ब्लॉग बघतात म्हणून ब्लॉग मध्ये पण पुन्हा एकदा दोघांना कॉंग्रॅच्युलेशन्स. A few moments later. हाय असं हाय केलं की बापरे डेंजर एकदम. बघ ना लग्न चालू आहे आणि आम्ही एकीकडे फोटोशूट पण करत आहेत. ओ त्यांचा फोटोशूट चाललेला आहे आणि मेकअप अजून माझा ठीकठाक आहे. हो अशा प्रकारे आता रिसेप्शनची तयारी चाललेली आहे. रिसेप्शन आणि फोटोज फक्त फॅमिली फोटोज चाललेले आहेत. मला बोलली असती तर मी काढलं असतं ना. हा मुवमेंट ना पूर्ण लग्नामध्ये ना सुपर हिट झाला होता आणि नशीब हा क्लिप पण मला त्या कॅमेरावाल्याकडे मिळाली. आम्ही फोटो काढायला गेलो होतो आणि ना नवरदेवाला धरून पाया खेचून आम्ही त्यांची बुटं काढून आणलेत आणि खूप मजा आली, खूप मजा आली. हो आता रिसेप्शनची चाललेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यामध्ये आम्ही एक गेम केला आहे. आमच्या जिजूची बुटं चोरली आहेत, दाखवते तुम्हाला. तर इथे आहे आमची बुटं आणि आम्ही चोरून ठेवलेले आहेत. हा सो हालत तुम्ही बघू शकता. मेकअप तर ठीकठाक झालेला आहे पण अजून सगळे आम्हीच आहे आणि आमची मस्त मस्ती चाललेली आहे. अजून खूप सारे फोटोज काढणार आहे आणि अजून होणार आहे, खूप मस्ती होणार आहे. पण त्या मस्तीच्या आधी ना आम्ही जेवायला गेलो कारण जेवणाची वेळ निघून गेली होती. तिकडे गेल्यावर नवरा नवरी बसले आणि त्याच्यानंतर ना आम्ही वाट बघत होतो कधी हे दोघं एकमेकांना चारतायत आणि आम्ही जेवायला घेतो कारण आम्हाला पण खूप भूक लागली होती. फायनली नवरा नवरीने एकमेकांना भरवलं आणि त्याच्यानंतर ना आम्ही पण जेवायला घेतलं कारण आम्हाला पण खूप भूक लागली होती. म्हणून आम्ही पण मस्त जेवण एन्जॉय केलं. बोलेगी नहीं नहीं भाई, जूते हमने चुराए, हमको पैसा मिलना चाहिए. नहीं ना नहीं 500 बहुत कम है भाई. हे काय किती देतात मला पण सांगा. ए एवढं कंजूसगिरी मी नव्हतो. माझे बुटं चोरलेच नव्हते तर. ए 1500 रुपये तरी घ्या. 1500 तरी घ्या. 1500 हे विशाखा 1500 तरी घ्या. 1500 हे काय आलं. ए नवरदेव तो बघ चालला. इमोशनल ब्लॅकमेल. ए बाबू चप्पल नाही 500 तर घ्या, ते पण नाही भेटतील. अरे हेमाकडनं पैसे घ्या पहिले, नाही हेमा टाकते नवऱ्याच्या खिशात. नाही ते 500 तरी घे. नाही तर नवऱ्याच्या खिशात टाकल. इथे 500 तरी घे. हेमा 250. अरे तेव्हा चला ना. जाऊ दे. इथे आमची मस्ती झालेली आहे. हो रजनीकांत हाय करा जरा, हाय करा.
हा, बोल रे. कोणाला पाहिजे ते बाबू सांग. तुला आपल्याला पाहिजे मग आपण बाबूला घेऊन जाऊया. ऐक ना, यांना हे देऊन टाक, देतो आमच्या घरी सर. बाबू ते बोलत आहे तुला घरी जातो. येतो का पुढे ना? तुमचं बाळ किती वर्षाचं आहे? 4 वर्षाचं आहे ना? किती वर्षाचं आहे बाळ? बाबू घेऊन जाऊया आपण तिला. तुला पाहिजे घेऊन बहीण जाऊया. पाहिजे तुला? त्यांना बोल ना आम्हाला द्या ना बाबू. मला मुलगी पाहिजे त्या का? मावशीला बोल द्या ना आम्हाला. मम्मीला बोल बाबू द्या ना आम्हाला बोल ना. स्वतः बहीण पाहिजे तुला? बहीण पाहिजे तुला? राखी हो बांधायला? मावशी. तुझ्या मम्मीला सांग म्हणा मला एक बहीण दे. सांग आणा म्हणा. आणा नवीन. सांग की. थांब बाबू ॲमेझॉन करते. नाही, हे बघ ना. Amazon नाही. ए, वैशाली. हॉल खाली झालेला आहे. नवरीबाईची जायची वाट बघतोय आम्ही विदाईची. आता बघू रड गाणं थोडंसं चालणार आहे. बघू आता. रड ना बाबा रड. पहिली लढाई आमची रडत नाहीये. हेमा दर्शनाला विशाखाला बिग बॉस रडली बघा बघा. काढा फोटो. जा सांभाळून जा बेटा. आता तिला रडवला तर कोणी रडू नका. ते पप्पाकडे आलं नव्हतं म्हणून पप्पाकडे पाठवलं. बघा बघून घ्या, मनाची शांती करून घ्या. रडली हा माझी बहीण. हा ही बघ ही माझीच बहीण आहे ना शेवटी. काय करणार मला फरक जाईल. नानाला अरे विशाल नानाला छोटी बहीण आहे. हेमाऊ चालली हेमाऊ बाय कर. लग्न करून चालली. हे जा विका जा. गाडीवाला आया घर से कचरा निकाल. हे काय रे असं बोलतो. गाणं लावायला थोडंसं. हे लाव बाबूल की तुला बघ रे भाऊ आपल्या काय काय बोलतात. नाही रे भाऊ कोणतं पण लावला बाहेर साडी. लक्ष देऊ नको. अवकाश आहे ना इकडे एवढा मोठा कॅमेरावाला. वैशाली पण रडली इकडे बघ. झाली असती. भांडे घासायची बारी वाटली. चला आले का अरे नाही येते रडायला. कशाला रडते उगाच? कशाला? हे पाणी दे थोडं पाणी दे ना. हे पाणी दे. किती काही गायत्री मी रोयाने किती काही. अरे विक्रम तन्मय हे भाऊ बाय. जा हा नीट राहा. रडू नको. समोर येऊ आम्ही लोक. आम्ही येऊ काय दिवशी रडली ती जाताना. ए हळू रे.
सो सगळं फंक्शन संपलेलं आहे. आता ब्लॉग इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत बाय.